नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. सध्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या ड्रेसची आयडिया बघणार आहोत. या ठिकाणी बघा मी ड्रेस कट करून घेतला आहे. इथे बघा हा ड्रेस होता, हा कट करून घेतला मी. त्याचं तुम्हाला माप दाखवते. याचा फक्त आपण एक पार्ट घ्यायचा आहे. याची रुंदी आहे ती आहे बघा. या ठिकाणी आपण घेतली आहे बघा 18 ते 19 इंच घ्यायची आहे आपल्याला. याची लांबी आहे ती मला दाखवते. या ठिकाणी मी घेतले आहेत 32 इंच घेतलेले आहेत. आता हे कटिंग करून घेतलं आपण. याला थोडी इस्त्री मारून घेते मी, तुम्हाला दाखवते. ठिकाणी बघा आपण प्रेस करून घेतला आहे हे बघा. आता या ठिकाणी बघा खालचा भाग थोडासा आपला फ्लॅट आहे आणि वरचा भाग थोडासा कमी आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, एक पट्टी बघा या ठिकाणी जॉईंट देऊन घेणार आहोत. या पद्धतीने बघा पट्टी जॉईंट करून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी चारी पण साईडला बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. चारी साईडला बॉक्स कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी ना 3.5 इंचाचे बघा बॉक्स कट करून घेणार आहे. 3.5 असे आणि 3.5 असे बघा. या पद्धतीने आपल्याला बॉक्स कट करून घ्यायचा आहे. आता हा सुचून बघा ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा आता आपल्या इथं हे करून झालाय, कट करून झालाय. या ठिकाणी आपण बघा चेन लागणार आहे. एक आपण चेन घेणार आहोत. या ठिकाणी इथे बघा चेन घेतली आहे. इथं मी रेडीमेड स्ट्रिप घेतल्या आहेत, तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकते. या पद्धतीने आपण 2 स्ट्रिप कट करून घ्यायचं. याच्यामध्ये गोणी वगैरे सुद्धा टाकू शकते. तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी अगोदर आहोत. आता तर आपण बघा जो कट केलेला जो पार्ट होता छोटासा तो सुरुवातीला जॉईंट करून घेऊ. ज्या भागाला बघा आपला कमी होता ना त्या साईडला आपण जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा आपलं जॉईंट करून झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी दाब टिप्स सुद्धा देऊ शकता. इथं बघा आपण बेल्ट जॉईन करायची आपल्याला. या पद्धतीने बघा सेंटरमध्ये आपण सेंटर काढून घ्यायचा. आता याच ठिकाणी तुम्ही कपड्याच्या सुद्धा स्ट्रिप तयार करू शकता. 4 इंच कापड घेऊन डबल फोल्ड करून या पद्धतीने असं बेल्ट तयार करून घ्यायचा. लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण निशाण आखून घेतला आहे. सेम त्याच पद्धतीने जे आपल्या ओपन बाजू आहेत ना त्या साईडला आपल्याला बेल्ट जॉईन करायचा आहे. आता या ठिकाणी बघा आपण 2 पट्ट्या कट करून घेऊ 3-3 इंचाच्या. उरलेल्या ड्रेसमधून बघा अशा 3 इंचाच्या आपण 2 पट्ट्या कट करून घेतल्या. दोन्ही पण साईडने फोल्ड करायच्या आणि ते जे आपण बेल्ट लावला आहेत ना त्याला कवर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण सिंगल शिलाई दिला आहे ते दिसणार वगैरे पण नाही आणि दिसायला पण छान दिसेल. बघ या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं एका साईडने अगोदर. याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा
पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे, अशी डबल फोल्ड करायची दोन्ही पण साईडने, म्हणजे आपले धागे दोरे वगैरे दिसणार नाही आणि दिसायला पण छान दिसते पट्टी बघा. एकदम हलकी फुलकी अशी आपली बॅग तयार होणार आहे. याचा फायनल लुक तुम्ही नंतर बघाच किती छान दिसतो. या ठिकाणी मी अतिशय काहीच खर्च न करता जुन्या ड्रेसपासून बनवली आहे ती बॅग. तर आता या ठिकाणी बघा आपलं दुसरी पण पट्टी जॉईंट करून झाली आहे. आता बघा आपण हे बंद लावले आहेत ना, त्या साईडला चेन घ्यायची आहे. चेन बघा उलटी ठेवायची. इथं रनर वगैरे काढायची काहीच गरज नाही आहेत बघा. ज्या नवीन शिकत असेल ताई ना, त्यांना रनर वगैरे टाकता येत नाही. ही अगदी साधी चेन आहेत बघा. अगदी 5 रुपयामध्येच भेटते चेन, जास्त महाग वगैरे पण नाही आहे. या ठिकाणी आपण दाबटीप देऊन घेऊ. चेन लावल्यानंतर कापड आजच्या साईडला फोल्ड करायचं आहे, खालच्या साईडनं जे बंद आहेत ना त्या साईडला आपण फोल्ड करायचे बघा. आता दुसरा पार्ट जो आहे बघा तो या पद्धतीने ठेवायचा आहे आपण उलटा. चेन सुईची आहे खालच्या साईडची बघा, अर्धा इंच असे चेनवरती कडेने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. याला सुद्धा एक दाबटीप देऊन घेऊ आपण या ठिकाणी. या ठिकाणी बघा आपली दाबटीप देऊन झाली आहे. आता या ठिकाणी बघा आपण थोडं रनर आतमध्ये ओढून घेऊ, चेनचं उलटी करून घेऊ. उलटी करून जसं बघा आपण बॉक्स कट केलं ना, सेम त्याच पद्धतीने ठेवायचे आहे आपल्याला बघा. या पद्धतीने जसं आपण कटिंग केली ना, सेम त्याच पद्धतीने ठेवायचे आहे. आणि साईडने बघा हे 2 पार्ट आहेत ना ओपन, ते आपण जॉईंट करून घ्यायचे आहे. एक साईड फोल्ड आहे, एका साईडने आपण चेन लावले आहेत आणि 2 साईड ओपन आहेत. ती या पद्धतीने पकडून एकावरती एक ठेवून व्यवस्थित सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची चेन आहे ती तुम्ही कट करू शकता. या ठिकाणी मी काही केली नाही, पण तुम्ही करू शकता कट. आता बघा आपल्या शिलाई पण मारून झाल्या आहे. आता या ठिकाणी थोडंसं बघा शिलाई साईडला गेली ती, म्हणून इथे डबल शिलाई करून घेत आहे मी. आता या ठिकाणी बघा जे आपले बॉक्स आहेत ना, ते आपण या पद्धतीने पकडायचे आहे. जसं आपण पिशव्या वगैरे शिवतो ना, सेम त्याच पद्धतीने बॉक्स पकडायचे आहे बघा. पिशवीच्या खालच्या साईडने जे बॉक्स तयार करतो आणि बेस तयार करण्यासाठी जसे चौकोन पकडतो ना, सेम त्याच पद्धतीने चौकोन पकडून ना एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. 4ही पण बॉक्स आपण रेडी करून घेऊ. या ठिकाणी थोडंसं रनर बघा आजच्या साईडने सरकून घेतलं मी, म्हणजे आपण ओपन करायची आहे तिथून बॅग. बघा या पद्धतीने बॉक्स पकडायचे आपल्याला आणि फक्त शिलाई मारून घ्यायची आहेत. कोणालाही जमेल इतकी साधी आणि सोपी ही बॅग आहे. या बॅगमध्ये आपले 6 ते 7 जोडी कपडे आराम की 7मध्ये मावून जातात. दिसायला जरी छोटी असेल तरी भरपूर सारे कपडे याच्यामध्ये बसतात. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जर आवडला लाईक करा. चला आता आपण बघा सुईची करून घेऊ. आता तुम्हाला याचं फायनल लुक कपडे टाकल्याशिवाय दिसणार नाही, कारण याच्यामध्ये आपण गोणी वगैरे टाकेल नाही आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कपडे वगैरे मी व्यवस्थित भरून दाखवते. व्यवस्थित कोणी वगैरे काढून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी. तर बघा भरपूर सारी मोठी बॅग आहे, ती दिसते जरी छोटी तर अजून पण खूप सारे कपडे यामध्ये बसू शकत्या. तर तुम्हाला हा बॅगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा किती सुंदर दिसत आहे. धन्यवाद.